जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण रत्नसंभव बुद्ध विहार वाल्हेकरवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला सांगायला आनंद होतो की बौद्ध विकास महासंघाच्या वतीनं आदर्श माझं विहार या संकल्पनेअंतर्गत, या उपक्रमाअंतर्गत आपण आज खास भेट देण्यासाठी रत्नसंभव बुद्ध विहारामध्ये आलेलो आहोत. मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यगणांना जय भीम करतो. जय भीम सर्वांना. मला जाणून घ्यायला आवडेल की आपण रत्नसंभव बुद्ध विहारामध्ये कधी वंदना होते, आपली स्थापना कधी झालेली आहे आणि आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे उपक्रम कोणकोणते होतात याच्याबद्दल चौकशी करण्यासाठी, त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बौद्ध विकास महासंघाच्या वतीनं बौद्ध विहार शहरात खूप आहे, परंतु ते एकत्रित नाहीत, एका साखळीमध्ये बांधले गेले नाहीत आणि हाच एक प्रांजळ उद्देश लक्षात ठेवून बौद्ध विकास महासंघानं सर्व विहारांना एकत्रित करण्यासाठी केलेला हा एक चांगला उपक्रम आणि त्या उपक्रमाचाच भाग म्हणून आपण आदर्श माझं विहार या संकल्पनेतून सर्वांना आपण या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत. मला या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल, काका मला तुम्ही सांगा की आपल्या विहाराची स्थापना कधी झाली आणि त्याची पार्श्वभूमी काय होती? नमो बुद्धाय. जय भीम. मी ईश्वर लिंबाजी ठाणांबीर या वाल्हेकरवाडीमध्ये विहाराला जागा नसताना आम्ही जागा शोधली आणि 23 नोव्हेंबर 2014 मध्ये विहार बांधून तयार झालं आणि या विहाराचा लोकार्पण सोहळा आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला. 2012 मध्ये आम्ही शाक्यमुनी मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन केलं. तिथपासून ते 2014 पर्यंत जागा शोधण्याचं काम केलं. आम्हाला जागा मिळाली 2 महिन्यापूर्वी आणि 23 नोव्हेंबर पर्यंत ही बिल्डिंग पूर्ण कंप्लीट केली आणि त्यानंतर 23 नोव्हेंबर 2014ला याचं लोकार्पण केलं. त्याच्या अगोदर आमच्या या वाल्हेकरवाडी परिसरातील बौद्ध उपासकांच्या मनामध्ये विहारासंदर्भात खूप आस्था होती आणि विहार कुठंतरी असावं, आपल्याला प्रार्थनास्थळ असावं या उद्देशाने आम्ही सर्वजण, आमचे सहकारी सर्व ज्येष्ठ काम करत होतो आणि त्या उद्देशाने या विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या विहारामध्ये ही वंदना नियमित कधी होते, दररोज घेतली जाते, साप्ताहिक होते की बुधवारी, गुरुवारी, रविवारी अशा कोणताही विशेष वार या ठिकाणी भागवतकर ताई आहेत, महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. ताई आपण सांगाल, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव रंजना श्याम भागवतकर, मी रमाई महिला संघाची अध्यक्ष आहे आणि वंदना दर रविवारी 10 वाजता आणि पौर्णिमेच्या दिवशी 7 वाजता आणि इतर कार्यक्रम पण आम्ही राबवतो आणि संध्याकाळी 7 वाजता पण होते रोज वंदना. आणि जे आपल्या म्हणजे कार्यक्रम जयंत्या वगैरे असतात तेव्हा सगळे लोक उपस्थित असतात आणि तेव्हाही संपूर्ण वंदना आणि कार्यक्रम घेतला जातो. या ठिकाणी सचिनजी कांबळे उपाध्यक्ष, मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सर, आपल्या रत्नसंभव विहारामध्ये अतिशय सुंदर नाव आहे रत्नसंभव आणि असं नाव, हे विशेष नाव मला म्हणायला हरकत नाही, आपल्या धम्मातील नाव आहे. तर मला आपल्या विहारामध्ये विशेष अशी कोणती ऍक्टिव्हिटी होते की जे आपल्या विहाराची एक खासियत असेल, मला सांगायला तुम्ही सांगाल प्लीज. जय भीम. मी सचिन घनश्याम कांबळे. आम्ही विहार स्थापन केल्यापासून आमचं एक असं उद्दिष्ट होतं की विहार हे फक्त विधींपुरतं, गाथांपुरतं सीमित न राहता रिसर्च सेंटर म्हणून उदयास आलं पाहिजे. कदाचित आमचे जे ज्येष्ठ बौद्धाचार्य वगैरे आहेत, धम्मचार्य आहेत, त्यांनी ह्या विचारातूनच आमच्या विहाराचं नाव रत्नसंभव बुद्ध विहार असं ठेवलेलं आहे. रत्नसंभव म्हणजे ह्या विहारातून काहीतरी रत्न घडतील असा आमचा उद्देश होता आणि आम्ही तसे घडवले पण आहेत. आणि रिसर्च सेंटर मी अशा अर्थाने म्हणतोय की आम्ही इथे ज्या लोकांमध्ये स्टेज डेअरिंग नव्हतं किंवा समोर येऊन 4 लोकांमध्ये बोलायचं होतं पण बोलूशी वाटत नव्हतं, भीती होती मनात, ती भीती घालून आम्ही लोकांना त्यांचं संवाद, संभाषण कौशल्य वाढवलं. तसंच ते ऍक्टिव्हिटी करतील भविष्यात असं त्यांना घडवलेलं पण आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका
तसेच राज्य शासन याच्या मार्फत ज्या काही योजना वगैरे असतात, विद्यार्थ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, विद्यार्थिनींसाठी असतील, किंवा जे अल्प अल्प कमाई असेल त्या अशा लोकांच्या मदतीसाठी पण आपण त्या योजना राबवण्याचा प्रयत्न इथून केलाय. बचत गटांचे पण उपक्रम राबवलेत, महिलांचे उपक्रम राबवलेत, तसंच राज्य शासनाचे जे उपक्रम आहेत तेही राबवण्याचा आमचा मानस आहे. याच पद्धतीने भविष्यात जाऊन विहाराचं थोडस रिनोव्हेशन करून UPSC MPSC चे अभ्यासक्रम चालू करण्याचा आमचा खूप मोठा इच्छा आहे. आम्ही त्या दृष्टीने वाटचाल पण सुरू केलेली आहे. जय भीम सर्वांना. रत्नसंभव बुद्धविहारामध्ये आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो. धम्मज्ञान परीक्षा अरेंज करतो. मला वाटते जवळपास 4-5 वर्ष तरी झाले ती परीक्षा अरेंज करतो. आता पाली भाषेची परीक्षा घेण्यात आली. परत ह्या वर्षीपासनं रत्नसंभव बुद्धविहाराचा उपक्रम आहे की संविधानाची परीक्षा अरेंज करणार आहोत. आणि आम्ही आमचा रमाई महिला संघ आहे रत्नसंभव बुद्धविहार, तर इथे आम्ही जे शाळेमध्ये म्हणजे गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही गणेश पुरवतो. म्हणजे पुण्यातल्याच नाही तर इतर जवळपासच्या ज्या खेड्यापाड्यातल्या शाळा आहेत तिथे जाऊन आम्ही त्यांना गणेश किंवा रोख रक्कम देऊन त्यांचं शालेय शिक्षण थांबू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि बरेचसे कार्यक्रम राबवतो. जयंत्या सुद्धा एकदम छान पद्धतीने म्हणजे जास्त वाजा गाजा डीजे काही नाही करता छान आमच्या महिलांना स्टेज डेअरिंग यावं ह्या माध्यमातून त्यांना बोलण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, हे सगळं आम्ही अरेंज करत असतो. एकमेकांना सपोर्ट करत असतो आणि सगळ्या जयंत्या आम्ही राबवत असतो. महिलांचे जे आता आपल्या जे महामाता आहेत त्यांचे सुद्धा आम्ही गेल्या वर्षीपासनं जयंत्या घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते घेतल्या गेली आणि खूप सक्सेसरित्या महिला बोलल्यात आपल्या आणि त्यांना स्टेज डेअरिंग आली. विहार हा एक म्हणजे येऊन बसण्याचा किंवा बोलण्याचं माध्यम नाही, तर त्यातून आपल्याला काहीतरी मिळावं आणि त्यातून काहीतरी आपल्याला घेता यावं, तर हे एक विहाराचं माध्यम आहे आणि विहाराचा उपयोग आम्ही त्यासाठीच करत असतो. धन्यवाद. आता नुकतीच आपण बाबासाहेबांची 135वी जयंती साजरी करतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आपण ती साजरी करतोय. तर मला याच प्रश्नाशी जयंतीच्या अनुषंगाने विचारायचंय की रत्नसंभव बुद्धविहाराच्या आपले जे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतो. आठवले सर या ठिकाणी आहेत. आठवले साहेब, मला तुम्ही सांगा की आपल्या वतीनं आदर्श जयंती कशा पद्धतीने असली पाहिजे, तुमचं काय मत आहे? आणि विशेष म्हणजे 2012 पासून त्या माणसाची निवडणूक असते, हे निवडणूक अतिशय शांत असते. सर्व स्त्री पुरुष त्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. त्याचबरोबर व्यक्तीच्या करिता व्याख्या आयोजित करतो. आमच्याकडे जास्त गाड्यावर भर असतो किंवा डीजेवर भर असतो, व्याख्यानावर भर प्रबोधन करण्याचा आमचा उद्देश असतो. त्याचबरोबर गेले 12 पासून आम्ही विविध स्पर्धा आयोजित करतो. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, प्रश्नोत्तरी स्पर्धा आणि ह्या वेगवेगळ्या स्पर्धा करून येतील. त्याला विशेष म्हणजे 2-3 नंबर काढून त्याच्या कुंडीनुसार त्याला ट्रॉफी किंवा इंटरनॅशनल बुक्स वगैरे आम्ही बक्षीस देतो. या वर्षी जर पाहिलं तर आमच्यामध्ये चित्रकला स्पर्धा याला जवळजवळ 27-28 विद्यार्थी भाग घेतला होता. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायचं की आमच्या बुक बॅग म्हणून चालत झाली. हे मुलं जे आहेत ते काय करतात की आमच्याकडे जुनी पुस्तकं येतात, त्या दर्शवून विद्यार्थ्याला आम्ही ते पुस्तक देतो. नंतर त्याचं एक वर्ष झाल्यानंतर मुलं परत येतात. त्याचबरोबर आमच्याकडे दुसरा उपक्रम चालतो की आमच्याकडे 2 वर्षाचं चालवलं जातं
ऍक्च्युली होम मिनिस्टर आपल्या जाहिरात करत नाही, परंतु ज्या वर्गाला जो प्रॉब्लेम आहे मिळत करण्याचे त्यालाही आपले मदत करतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आम्ही कपडे जुनी कपडे पुरवतो. आमच्या भागात जर पाहिलं ते बऱ्याच जणांना मला कपडे पण दिलेले आहेत. तर आमच्या भागामध्ये जे कंटेम्पररी आहेत माझ्या सांगण्यात काय मानलो त्यांनी शहरातली माणसांना एकदा लोकांना सांगितलं तुम्हाला जुनी कपडे इकडे तिकडे टाकण्यापेक्षा तुम्ही आणून द्या, ती शेतकऱ्यांना आम्ही कधी पुरवतो. अशा प्रकारे विविध आम्ही शहराच्या माध्यमातून त्याचबरोबर आमच्या महिला अतिशय अग्रेसिव्ह आहे. तुझ्या बचत गट चालवतात. विशेष म्हणजे बँकेचं लोन काढून द्यायचं काम महिलांच्या माध्यमातून होतं. बँकेला ते शिफारस करतात आणि बऱ्याच महिलांना म्हणजे मदत करतात. त्यांचे काही माणसे येतात, त्यांची मिटिंग घेतात, त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करतात आणि त्याला शिफारस केल्यानंतर 30,000, 40,000, 50,000 किंवा लाखापर्यंत ते लोन घेऊन देतात. अशा प्रकारच्या आपल्या महिलांबद्दल किंवा सर्व गुन्ह्याच्या महत्त्वपूर्ण धन्यवाद. बौद्ध विकास महासंघानं अतिशय हा चांगला उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बौद्ध विहारांना एकत्रित आणण्याचं काम करायचं त्यांनी जो मानस आहे आणि त्याच एकदम प्रांजळ आणि निस्वार्थ भावनेतून हा उपक्रम चालवला जातोय. आता तुमच्या सर्वांशी मी सुसंवाद साधल्यानंतर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? या ठिकाणी ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत हेरोडे काका, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? सर्वांना माझं नाव कृष्णा गंगाराम चित्रोडे. ही संकल्पना जी आहे ती फार उत्तम प्रकारे राबवली जाते असं मला वाटतं. कारण आपल्या या पुणे शहरामध्ये बरेचसे विहार आहेत, पण ते योग्य प्रकारे कुठल्याही कामकाज वगैरे किंवा प्रार्थना सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या घेतल्या जात नाही. पण आपल्या विहारामध्ये सतत कार्यक्रम आयोजित करतात आणि ही संकल्पना जी आहे ती अतिशय महत्वाची म्हणून असते, जेणेकरून या सगळ्या विहारामध्ये आपण काहीतरी पुढे एक मोठा कार्यक्रम करावं अशी माझी सर्वांना जय भीम. लक्ष्मण चिरवडे. मी 2016 पासून या विहाराला कनेक्ट. तर हे विहाराची संकल्पना याच्यासाठी आहे की हे विहाराच्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातले निर्णय गावातले निर्णय शहरातले लोक इथं येण्यासाठी आपली ओळख नसताना इथं येतो आणि तो संबंध दृढ होतो. दुसरं आमच्या विहारात म्हणजे मला स्वतःला कधी 2016 पर्यंत अजिबात एक शब्द बोलता येत नव्हता, पण ह्या विहारामुळं मला थोडंसं बोलता तरी यायला लागलं. म्हणजे स्टेज डेअरिंग वाढली. तर हा मला तर वाटतं सर्व विहारामध्ये असा उपक्रम राबव, काहीतरी पुढं जाव. कोणत्या समजा दुसऱ्या विहाराचा काही आदर्श असला आम्ही ती फिल्म पाहिली तर ते आम्हाला सुद्धा आत्मसात करता येईल. दुसरं काही चांगलं असलं तर ते दुसऱ्याला आत्मसात करतं. तर हे तुम्ही जे उपक्रम राबवत आहे हे दुसऱ्या ठिकाणी जातील, त्याच्यामुळं आपल्या सर्वात सुधारणा होईल. एवढं मी बोलून माझे संपतो. जय भीम. मी अश्विनी बाबूराव गायकवाड. मी इथं 2015 पासून या विहारामध्ये येते. इथले सगळे सदस्य एवढे छान आहेत ना, एवढे समजून घेतात आणि म्हणजे मिळून मिसळून राहतात की काय चुकलं तर लगेच सांगतात की बाबा तू अजून काय करू शकतेस, तू बोलू शकतेस, तू बोल, आणि एवढं समजून घेतात आणि म्हणजे छान आहेत सगळे, मनमिळाव आहेत. एवढंच मी म्हणजे इथं आल्यापासूनच मी बोलायला शिकले. मला काही जमत नव्हतं. शाळेत असतानाच तेवढं माईक मध्ये बोललेले, त्याच्यानंतर इथं आल्यावरच मी माईक मध्ये बोलायला शिकले. कारण ह्यांच्यामुळेच खूप छान प्रकारे प्रश्न वगैरे उत्तराचे हे होते, इथं परीक्षा होते. तर ते पण विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. आणि मेन म्हणजे 3 महिने आमचा वर्षावास चालू असते.
तर बऱ्याच लेडीज छान प्रकारे येतात, बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तसेच अजून बरेच कार्यक्रम होतात, जसं की जयंत्या वगैरे, ते पण चांगल्या प्रकारे आम्ही करता. हे महिला संघामुळेच मी असं म्हणजे आतापर्यंत आले, माईक मध्ये बोलायची माझी डेअरिंग वाढली आणि छान सगळे. जय भीम. पिंपरी चिंचवड बौद्ध समाज विकास महासंघ यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील जवळजवळ 84 पेक्षा जास्त विहार एकत्र आणली आणि प्रत्येक विहाराची आपली जी संस्कृती आहे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने होत होती, पण त्या सगळ्यांची अजेंडा संस्कृती एका पद्धतीने चालावी हा त्यांचा मानस आहे. सर्व विहारांनी मिळून आणि सर्व उपासक उपासकांनी मिळून इथं काहीतरी एज्युकेशनल सोसायटी किंवा असा मोठा प्रकल्प राबविण्याचा पण यांचा संकल्प आहे. आणि हा जो त्यांनी संकल्प चालू केलेला आहे, ही जी संकल्पना आहे विहार जोडण्याची, अतिशय स्तुत्य आणि वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे आम्ही या संकल्पनेचं स्वागत करतो आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीचा सपोर्ट सहकार्य करायला तयार आहोत. जय भीम.